राज ठाकरेजी यांनी महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो. राज ठाकरे आल्यामुळे कुठे जागा काही सोडणार का त्यांच्याकरता, जरी त्यांनी बिनशर्त दिल्या त्याच्याबाबत काही चर्चा नाही. त्यांनी कुठली अट कुठली शर्त ठेवली नाही. मोदीजी देशाचा विकास करतायत आणि मोदीजींच्या नेतृत्वासाठी त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. विधानसभेसाठी तयारी करा अशा प्रकारचा आदेश सुद्धा मनसे सैनिकांना राज ठाकरेंनी दिलेला. बरोबर, त्यांचाही पक्ष आहे, त्यामुळे प्रत्येक पक्षाला निवडणुका लढवण्याचा अधिकार आहे. आता पहिले लोकसभा तर होऊ द्या, लोकसभा झाल्यानंतर विधानसभेचं बोलू. आता पहिले लोकसभा आटपू द्या, त्यानंतर आपण विधानसभेवर बोलू. समाधानकारक टीका केलेली आहे. अगदी चायनीज सेनापासून असे शब्द त्यांनी वापरलेले आहे. कोणावर? तुमच्या सेनेला त्यांनी चायनीज सेना असं म्हटलं. अच्छा, त्यांची कुठली आहे? उठा बसा. अरे ही शिवसेना बाळासाहेबांची आहे, बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे. काँग्रेस प्रणित शिवसेना नाही. त्यामुळे हे बाळासाहेबांच्या विचाराला मूठमाती देण्याचं काम, तिलांजली देण्याचं काम, सावरकरांचा अपमान सहन करणाऱ्यांचं काम, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांनी आमच्यावर टीका करताना जरा विचार करावा. आमची भूमिका स्पष्ट आहे. तुम्ही मित्रपक्षाच्या पाठीत खंजीर खुपसून या सत्तेच्या खुर्चीसाठी, स्वार्थासाठी, मुख्यमंत्री पदासाठी बाळासाहेबांचे विचार तुम्ही विकले, सोडले आणि धनुष्यबाण गहाण ठेवला आणि शिवसेना वाचवण्यासाठी, शिवसैनिकांचं खच्चीकरण थांबवण्यासाठी आम्ही ही भूमिका घेतली आहे बाळासाहेबांच्या विचारांची. सर, मनसे ने सपोर्ट किया है मोदी जी. बिल्कुल, मैं उनका तहे दिल से स्वागत करता हूं कि मोदी जी के नेतृत्व के लिए मोदी जी ने जो देश का विकास किया है, देश को आगे बढ़ाया है और इसलिए उन्होंने महायुति को सपोर्ट किया है. उनको मैं धन्यवाद देता हूँ. ठाकरे ने आज आपकी गवर्नमेंट को भक्कड़ गवर्नमेंट भी कहा है, उसके ऊपर आप क्या कहना चाहेंगे? मोदी लेड गवर्नमेंट को मोदी जी के ऊपर आरोप लगाने का तो उनको बिल्कुल अधिकार नहीं है, क्योंकि भेकड़ और भाकड़ कहना मोदी जी के लिए उनको अधिकार नहीं है. क्योंकि जब कोविड था तो घर में बैठकर मोदी जी यहाँ पर तो देश को ही नहीं, दुनिया के लोग उनके पास मदद मांग रहे थे, वैक्सीन की मदद मांग रहे थे, पीपी किट की मदद मांग रहे थे, अब कई दवाइयों की मदद मांग रहे थे और पूरे देश को नहीं, दुनिया को मोदी जी ने कोविड में मदद पहुंचाई. और ये जो आरोप लगाने वाले घर में बैठकर कौन सी बहादुरी दिखा रहे थे? घर में बैठकर, बाहर कोविड से लोग मर रहे थे और घर में बैठकर रोकड़. मैं उनको कहूं क्या, रोकड़ पार्टी के अध्यक्ष, ऐसा कहना उचित होगा क्या? तो रोकड़ गिनने वाले मोदी जी को भेकड़ कहने का उनको अधिकार नहीं. समाधानकारक तोडगा न निघाल्यामुळे जे आहे आज शिवतीर्थावर ढोल वाजल्याचा जे अंबादास दानवेंनी म्हटलं, समाधानकारक तोडगा न निघाल्यामुळे शिवतीर्थावर ढोल वाजल्याचा अंबादास दानवे उद्या उमेदवाराच्या प्रचाराकरता स्वतः पंतप्रधान येणार आहे, कसं पाहता या? नाही, प्रधानमंत्री महोदयांनी महाराष्ट्रामध्ये अनेक सभा दिलेल्या आहेत. महाराष्ट्रावर त्यांचं पहिल्यापासून प्रेम राहिलेलं आहे आणि खरं म्हणजे महाराष्ट्राच्या विकासामध्ये देखील त्यांनी 1.5-2 वर्षामध्ये मोठं योगदान दिलेलं आहे आणि म्हणून महाराष्ट्रावर त्यांचं विशेष प्रेम आहे आणि महाराष्ट्रात जास्तीत जास्त जागा या ठिकाणी निवडून आल्या पाहिजे यासाठी या महाराष्ट्रातल्या जनतेने देखील, मतदारांनी देखील मोदीजींना गॅरंटी दिलेली आहे आणि म्हणून 45 पार जागा या महाराष्ट्रातून जिंकू आम्ही आणि मोदीजींचे हात बळकट करू. त्यासाठी त्यांचं आम्ही महाराष्ट्रात स्वागत करतो. सीट शेयरिंग फाइनलाइज हो चुका है, महायुति का कब तक हो सकता है? महायुति का भी जल्द से जल्द हो जाएगा.
राज ठाकरे असंही म्हणाले, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मला नेहमी भेटायला यायचे, आपण एकत्र आलं पाहिजे असं म्हणायचे, मात्र का एकत्र आलं पाहिजे हे सांगायचे नाही. त्यामुळे आता स्वतःचा पक्ष असल्यामुळे कोणाच्या हाताने काम करणार नाही असं नाही, त्यांनी पाठिंबा दिल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद अगोदर दिलेत, पुन्हा त्यांना धन्यवाद देतो.